बातमी पुण्यातून पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना दोन्ही पक्षाच्या पुण्यातील नेत्यांमध्ये कुठल्या चिन्हावर निवडणूक लढणार यावरून जुंपली आहे। घड्याळावर निवडणूक लढली जावी असं मत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी व्यक्त केलंय। तर आम्ही जिथेही लढू तिथे तुतारी हातात घेतलेला माणूस म्हणूनच लढू असं शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। घड्याळच वापरलं पाहिजे, कारण आजपर्यंत घड्याळ हे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचलेलं आहे। इतके वर्ष घड्याळावरती सर्व निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे घड्याळ हे चिन्ह हे सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। पण मग तुतारीचे कार्यकर्ते हे मान्य करतील का? आता पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला तर कार्यकर्ते मान्य करतात। आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील। त्याच्यामुळे कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातील हालचालींना वेग आलाय। मुंबईतील बहुतांश प्रभागांमधील मनसे ठाकरे पक्षाचं जागावाटप पूर्ण झालं होतं, मात्र काही प्रभागांवरून जागावाटपाचं घोडं अडलं होतं। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत शिवडी आणि दादर विधानसभा मतदारसंघातील जागांवर तोडगा निघाल्याची माहिती आहे। शिवडीतील प्रभाग क्रमांक 203, प्रभाग क्रमांक 204, प्रभाग क्रमांक 205 यांच्या जागावाटपाचा तिढा सुटला असून यातील 2 प्रभाग ठाकरेंच्या शिवसेनेला आणि 1 प्रभाग मनसेला सोडण्यात आल्याची माहिती मिळते। तर दादरमधील प्रभाग क्रमांक 192 शिवसेना ठाकरे पक्षासाठी तर प्रभाग क्रमांक 194 मनसेसाठी सोडण्यात आल्याची माहिती मिळते। या बैठकीसाठी मातोश्रीवर मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह ठाकरे पक्षाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते। तर दोन्ही भाऊ एकत्र आल्यानं तिढा सुटला असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या कुठल्या जागांवर पेच आहे आणि कुठल्या जागांवर तिढा सुटलाय ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। वरळीमध्ये पेच सुटलेला आहे, दादर इथला देखील पेच सुटला आहे, तर शिवडीतला देखील पेच सुटलेला आहे। भांडूपमध्ये देखील कोणतीच अडचण न येता पेच सुटलाय। विक्रोळीमध्ये देखील पेच सुटलेला आहे, माफ करा, विक्रोळीमध्ये पेच कायम आहे आणि भांडूपमध्ये देखील पेच कायम आहे। एकीकडे ठाकरेंची सेना आणि मनसे युतीच्या चर्चा होत असताना दुसरीकडे संजय राऊतांनी महाविकास आघाडी टिकावी म्हणून थेट काँग्रेस हायकमांडशी बोलणी सुरू केली आहे। काँग्रेसनं मुंबईत एकला चलोरेचा नारा दिला असला तरी राऊतांनी राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा केली आहे। त्यातच काँग्रेस मात्र आघाडीसाठी वंचितला सोबत घेण्याची चाल खेळतोय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांच्या वंचितशी आघाडी करण्याबाबत हालचाली तीव्र केल्या आहेत। नुकतंच मुंबई काँग्रेसच्या एका शिष्टमंडळानं आंबेडकरांची भेट घेऊन यासंदर्भात सकारात्मक चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता काँग्रेस ठाकरेंसोबत जाणार की वंचित सोबत हात मिळवणी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।